एक मन तुझ्या अवघ्या भांडवला वाटिता ते तुला येईल कैसे वाटिता ते तुला येईल कैसे मनवनी दृढ धरी पांडुरंग देहाला विसंग प्रारब्धाचा देहाला विसंग प्रारब्धाचा आणि का संकल्पा नको गो मन आणि का संकल्पा नको गो मन तरीच कारण साध्य होय तरीच कारण साध्य होय तुका म्हणे ऐसे जाणावे उचित तरी सहज स्थित येईल कळो तुका म्हणे ऐसे जाणावे उचित तरी सहज स्थित येईल कळो मनोनी दृढ धरी पांडुरंग देहाला विसंग प्रारब्धाचा देहाला विसंग प्रारब्धाचा तुका म्हणे ऐसे जाणावे उचित तरी सहज स्थित येईल कळो. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा हा अभंग. एक मन तुझ्या अवघ्या भांडवला वाटिता ते तुला येईल कैसे म्हणून दृढ धरी पांडुरंगा देहा लावी संग प्रारब्धाचा आणि का संकल्पा नको गो मन तरीच कारण साध्य होय तुका म्हणे ऐसे जाणावे उचित तरी सहज स्थित येईल कळो. तुझे मन विविध व्यवहाराकडे कसे बरे वाटून घेता येईल. तू आपला देह प्रारब्धाच्या स्वाधीन कर. तू आपल्या मनात पांडुरंगाचे दृढ चिंतन कर. याशिवाय इतर कोणत्याही संकल्पामध्ये तू आपल्या मनाला गुंतवून ठेवू नकोस. असे केलेस तर जीवनाचे ध्येय जे परमार्थ ते तुला साध्य होईल. तुकाराम महाराज म्हणतात असे उचित जे आहे ते तू जाणावे. त्यामुळे आत्मस्थिती कशी असते हे आपोआप समजून येते. एक मन तुझ्या अवघ्या भांडवला. एक मन एकच आहे. ते सर्व व्यवहारात गुंतवले तर भक्तीची शक्ती कमी होते. म्हणून दृढ धरी पांडुरंगा म्हणत महाराज अखंड नामस्मरण आणि ईश्वरनिष्ठा यावर भर देतात. विठोबाचे चिंतन मनात स्थिर झाले की जीवनातील अस्थिरता कमी होऊ लागते. देहाला विसंग प्रारब्धाचा या ओवीत फार गहन तत्वज्ञान आहे. शरीराचे सुख दुःख लाभ हानी हे प्रारब्धानुसार येत राहतील, पण मन मात्र भगवंताशी जोडलेले असावे. संसार करताना अंतःकरणाने परमेश्वराशी नाते ठेवणे हीच खरी संतांची शिकवण आहे. तुकाराम महाराज पुढे सांगतात की मनात इतर संकल्प लोभ अहंकार मत्सर यांना जागा देऊ नये. कारण मन जितके शुद्ध आणि एकनिष्ठ होते तितका आत्मानुभव सहज प्राप्त होतो. सहज स्थित म्हणजे अंतर्मनातील शांत स्थिर आणि समाधानी अवस्था.